नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी बातमी, 24 मार्चची सर्वात मोठी बातमी. बघा, पैसे वाटप सुरू झाले. पैसे वाटप सुरू झाले. पुन्हा एकदा महिलांना पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. गुढीपाडवामुळे आजच पैसे जमा होत आहेत. बघा, आजच महिलांना पैसे जमा होत आहेत. काय, कोणत्या महिलांना जमा होत आहेत, किती रुपये जमा होत आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, 4,000 रुपये वाटप झाले. 4,000 रुपये जे ते वाटप झालेले आहेत. आता यामध्ये 4,000 रुपये पण वाटप होत आहेत, 3,000 रुपये पण वाटप होत आहेत, 2,000 रुपये पण होत आहेत आणि 5,000 रुपये पण वाटप होत आहेत. आता कोणत्या महिलांना किती रुपये येणार आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणत्या ठिकाणी हे पैसे येतील, कोणत्या जिल्ह्यामध्ये येतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला बघा, जर आपण पाहिलं तर कदाचित तुम्ही पण त्या जिल्ह्यात राहता का ते पण तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वच्या सर्व महिला भगिनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पहा. 4,000 रुपये आजच सुरू झाले. गुढीपाडवाच्या निमित्ताने हे जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात झाली. बघा, सर्वच्या सर्व महिलांना पैसे जमा होणार आहेत. कधी जमा होतील, काय महत्त्वाची माहिती, काही महिलांना आज आले आहेत, काही महिलांना कधी येतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना माझी विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचा आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय दमदार अपडेट, अतिशय महत्त्वाची खुशखबर तुम्हाला. गुढीपाडव्याच्या निमित्ताने पैसे जे ते आजच वाटप होत आहेत. 4,000 रुपये वाटप सुरू झाले. काय महत्त्वाची माहिती, कोणत्या महिलांना पैसे जमा होत आहेत त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो, तर या व्हिडिओमध्ये पण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि लगेच पुराव्याच्या सहित माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता. बघा, संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित पुरावा तुमच्यासमोर आहे. नेहमीच खरी माहिती आणि पुराव्याच्या सहित माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांसह इतरांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील 1,92,25,600 रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेत. बघा, जिल्हा प्रशासनाला 1,92,25,600 रुपये जे ते प्राप्त झालेले आहेत. आता हा जो काही निधी आहे, हा निधी म्हणजे हा पैसा जो आहे तो जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. म्हणजेच तो वाटप होणार आहे. वाटप होण्यासाठी हा पैसा आलेला आहे, बरोबर आहे. आता यामध्ये किती रुपये वाटप होतील तर बघा, काही महिलांना 3,000 रुपये, काही महिलांना 4,000 रुपये. आता ज्या ज्या महिलांना पैसे आलेले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला 4,000 रुपये मिळालेले आहेत का. ज्या ज्या महिलांना आलेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत लिहून पाठवा, आले आहेत. आणि ज्यांना आलेले नाहीत त्यांनी आले नाहीत लिहून पाठवायचे, आले नाहीत किंवा नाही लिहून पाठवायचं. ठीक आहे, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर बघा, जिल्हा प्रशासनाला, पुणे जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाला 1,92,25,600 रुपये प्राप्त झाले आहेत. कशासाठीचे पैसे तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचे पैसे आहेत. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर अर्ज भरलेल्या ज्या काही अंगणवाडी सेविकांसह इतरांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील 1,92,25,600 रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. आता पुढची दमदार अपडेट पहा. तर पहा, पैसे आले असले तरी देखील एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे हस्तांतरित करून ते प्रत्यक्षात अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास 1 आठवड्याचा कालावधी गेला आहे. पुढील काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर एका अर्जासाठी 50 रुपयांच्या प्रमाणे पैसे वर्ग करण्यात येणार आहे. म्हणजेच बघा, हे पैसे कोणाला येणार आहे तर अंगणवाडी सेविकांना. बघा, अंगणवाडी सेविका महिला ज्या आहेत त्यांना हे पैसे येणार आहेत. एका अर्जासाठी 50 रुपयांप्रमाणे पैसे वर्ग करण्यात येणार आहे. म्हणजे जर समजा महिला भगिनींनी एक अर्ज भरला असेल अंगणवाडी सेविकांनी तर 50 रुपये मिळतील. जर 10 अर्ज भरले असतील तर 500 रुपये मिळतील. जर 100 अर्ज भरले असतील तर 5,000 रुपये मिळतील. 5,000 रुपये मिळतील. अशा पद्धतीने हा निधी वाटवला जाणार आहे. जेवढे जास्त अर्ज भरले तेवढा जास्त निधी, जेवढे कमी अर्ज भरले तेवढा कमी निधी हा महिलांना या ठिकाणी जमा होणार आहे. तर अशा पद्धतीचा जो निधी आहे तो आलेला आहे. आता अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आजपासूनच पैसे जे आहेत, त्यामुळे आजपासूनच महिलांना पैसे जे ते जमा होणार आहेत. बघा, पुणे शहरासह जिल्ह्यातून सर्वाधिक लाडक्या बहिणींनी अर्ज केले आहेत. सर्वात जास्त अर्ज हे पुणे जिल्ह्यातून आलेले आहेत. बघा, आता त्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस, अंगणवाडी पर्यवेक्षिका, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे NULM, समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, शहर मिशन मॅनेजर, ग्रामसेवक, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून
8,88,942 लाडक्या बहिणींचे अर्ज जे ते भरण्यात आलेले आहेत. सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून 50 रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार प्रशासनाकडून राज्याला निधीची जी मागणी आहे ती करण्यात आली होती. त्यानुसार राज्याकडून निधी पाठवण्यात आला. त्याला जवळपास 1 आठवड्याचा कालावधी झाला तरी देखील तो अद्याप अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जमा झालेला नव्हता. पण आजपासूनच पैसे जमा होणार आहे. आजपासूनच जमा होणार आहे. त्याची महत्त्वाची माहिती काय ते आपण पाहूया. बघा, ही झाली पुणे जिल्ह्याची माहिती. आता अजून एका जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला दाखवतो, पहा. त्यानंतर पुढे पाहू शकता, बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांच्या प्रोत्साहन भत्त्यापोटी जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाला 1,34,77,700 रुपये प्राप्त झाले. ही बातमी कुठली? बघा, सोलापूर न्यूज, म्हणजेच काय तर सोलापूर जिल्ह्याची बातमी आहे. सोलापूर जिल्ह्याची बातमी आहे. सोलापूरमध्ये पण निधी आलेला आहे, पुण्यामध्ये पण निधी आलेला आहे आणि हा निधी वाटप होणार आहे. आता हा निधी कोणत्या महिलांना मिळेल? तर अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे. ठीक आहे, ज्यांनी अर्ज भरले त्या अंगणवाडी सेविकांना हे पैसे मिळणार आहेत. आता पुढे पहा, बघा, मात्र पैसे आले तरी देखील अंगणवाडी सेविकांना ते पुढील आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस, महाई सेवा केंद्र चालकांनी लाडक्या बहिणींचे अर्ज भरले होते. सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून 50 रुपये देण्याचे जाहीर केले. आता बघा, जर आपण पाहिलं तर एका अर्जासाठी 50 रुपये, म्हणजेच काय तर एका अर्जासाठी 50 रुपये, 10 अर्जांसाठी 500 रुपये मिळतील. अशा पद्धतीने जर काही महिलांनी 80 अर्ज भरले असतील तर 4,000 रुपये मिळतील. काही महिलांनी 100 अर्ज भरले असतील तर 5,000 रुपये मिळणार आहेत. अशा पद्धतीने हा जो काही निधी आहे तो महिलांच्या खात्यावर ट्रान्सफर केला जाणार आहे, जमा केला जाणार आहे. त्यानुसार प्रशासनाकडून राज्याकडे निधीची मागणी करण्यात आली होती. मात्र लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरुवात होऊन 9 महिने झाले. म्हणजेच बघा, लाडक्या बहिणींना अर्ज भरले होते, ज्या महिलांचे अर्ज भरले होते त्या महिलांना 9 महिन्यांचे हप्ते पण मिळाले. मार्चपर्यंतचे हप्ते सर्वांना मिळालेले आहेत, बरोबर आहे. मार्चपर्यंतचे हप्ते सर्वांना मिळालेत का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचे. पण प्रोत्साहन भत्ता मिळाला नव्हता. ग्रामीण भागात अर्ज भरताना अंगणवाडी सेविका व मदतनीसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. अनेकदा ऑफलाईन माहिती घेऊन रात्री उशिरापर्यंत किंवा पहाटे ऑनलाईन माहिती भरण्याचं काम त्यांना करावे लागले होते. लाडक्या बहिणींना लाभ वाटप सुरू होऊनही कामाचे पैसे मिळण्यास इतका विलंब झाल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात होती. आता महिला व बालविकास विभागाकडे निधी प्राप्त झालेला आहे. त्या बिलाला मंजुरीही मिळाली आहे. येत्या 2 दिवसात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निधी वर्ग करण्यात येणार आहे. मात्र शनिवार रविवारच्या सुट्टीमुळे त्यानंतरच अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. म्हणजेच लक्षात घ्या, बघा, शनिवार रविवारची सुट्टी होती, ती सुट्टी संपलेली आज सोमवार आहे. आज सोमवार असल्यामुळे आजच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्ही चेक करायचं, जर तुम्हाला पैसे आले असतील तर पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी पैसे आले सांगा. ज्यांना आले असतील त्यांनी पैसे आले सांगा. ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगायचं. पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं. ठीक आहे, आता पुढे बघा, पुढची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहूया. तर पहा, ही जी काही माहिती आहे ती रमेश काटकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोलापूर यांनी दिलेली आहे. म्हणजेच जिल्हा महिला व बालविकास विभागाचे अधिकारी जे आहेत सोलापूर जिल्ह्याचे रमेशजी काटकर यांनी ही माहिती दिलेली आहे की जो काही निधी आहे तो आलेला आहे. बघा, सोलापूर प्रोत्साहन भत्त्याचा निधी प्राप्त झालेला आहे. म्हणजेच निधी जो आहे तो प्राप्त झाला आहे. बिलाला मंजुरी मिळाली असून 2 दिवसात सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निधी वर्ग केला जाणार आहे. जेवढे काही बालविकास प्रकल्प अधिकारी त्यांच्याकडे हा निधी जो आहे तो 2 दिवसात त्या ठिकाणी जमा केला जाईल. त्यानंतर अंगणवाडी सेविका व मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. आता हा प्रोत्साहन भत्ता किती असेल तर जेवढे अर्ज तुम्ही भरले असतील त्यानुसार तुम्हाला हा प्रोत्साहन भत्ता मिळेल. तसेच इतर महाई सेवा केंद्राच्या प्रोत्साहन भत्त्यासाठी राज्याकडे प्रयत्न सुरू आहे. बघा, महाई सेवा केंद्र जे आहे ते महाई सेवा केंद्रांमधून देखील तुम्ही अर्ज भरले तर त्यांच्या पण प्रोत्साहन भत्त्यासाठी राज्याकडे जो काही प्रयत्न आहे तो केला जात आहे. म्हणजे सरकारकडे प्रयत्न केला जातो आहे आणि सरकारकडून तो निधी आला की मग त्यांना पण त्या ठिकाणी हे जे काही पैसे ते जमा केले जाणार आहे. तर अशा पद्धतीचे अतिशय जबरदस्त दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली अतिशय महत्त्वाची माहिती होती सर्वच्या सर्व महिलांसाठी. ज्या महिलांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगायचं. ठीक आहे, तर सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.